नमस्कार मंडळी, रामकृष्णारी. मी प्रफुल्ल म्हात्रे. ते चालले होते देवलावर. पारायण आहे 7 दिवस. तर आरती होईल, आरतीनंतर मग पारायण बसेल. चला तर पटापट जाऊ देवलामध्ये आरतीला. आता मुदुंगा आणि विनाची पूजा करतात. ही पूजा झाल्यानंतर पारायणची सुरुवात होईल. विना आता उचललेले आहे. विनाची आणि मुदुंगाची पूजा झालेली आहे. आता आमचे भाऊजी आहेत, तर भाऊजी आम्हाला पारायणबद्दल 2 शब्द सांगतील. आजचा दिवस खरंच शुभ आहे. आज रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 ते 19 एप्रिल रविवार 19 एप्रिल 2026पर्यंत श्री ज्ञानेश्वरी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण सोहळा इथे संपन्न होत आहे. आणि संपूर्ण श्रीराम मंदिराच्या पटांगणामध्ये अद्भुत असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. लोकांची गर्दी पाहायला मिळते, भक्तांची गर्दी पाहायला मिळते. त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन, स्त्रिया, पुरुष, किशोरावस्थेतील मुलं हे सर्वजण इथे सहभागी होत आहेत. मी प्रफुल्ल ठाकूर यूट्यूबच्या माध्यमातून प्रफुल्ल म्हात्रे यांच्या यूट्यूब माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त तरुणांनी याचा सहभाग घ्यावा. आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांनासुद्धा घेऊन यावं, जेणेकरून त्यांना त्यांच्याही ज्ञानामध्ये भर पडेल. पूर्ण 7 दिवस भजन, सत्संग, प्रवचन इथे संपन्न होणार आहे. पूर्ण 7 दिवस इथे भंडारा होणार आहे. तर त्या सर्वांचा लाभ घ्यायचा आहे. परंतु जे लोक आजारी आहेत, जे इथपर्यंत येऊ शकत नाही, त्यांना घरी बसल्या प्रफुल्ल म्हात्रे यूट्यूबच्या माध्यमातून हा सोहळा याची देही याची डोळा पाहायला मिळेल. धन्यवाद. आणि तुम्ही बघतच असाल, जर कॅमेरा फिरला तर कळेल किती गर्दी आहे. हा पहिला दिवस आहे आणि अजून बरेच जण येण्याची बाकी आहे. कीर्तनाला सुरुवात होणार आहे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 निलकंठ राम. श्रीराम
श्री राम जय राम जय जय राम 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 श्री रामचंद्र भगवान की जय आज ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात झालेली आहे आणि आज या सोहळ्याचा हा 5वं वर्ष आहे. वाचक फार उत्तम, संपूर्ण मंडप आपला वाचकांनी भरलेला आहे. सर्वांना धन्यवाद देतोय. कारण त्या दिवशी मी बाबांच्या डोंगरावर सगळ्यांना सांगितलं की जास्तीत जास्त वाचक कसे बसतील याचा आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि ते तुम्ही केलेलं आहे. उत्तम वाचक सर्व मंडप आपला भरलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वरी जी आपल्याला आता पारायणाची सुरुवात करायची आहे, जास्त वेळ घेत नाही आहे. ज्ञानेश्वरी आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाची आम्ही नेहमी सांगत असतो आहे. ज्ञानेश्वरी आपला हा धर्मग्रंथ आहे. पण जनीने आपल्याला उपदेश केलेला आहे, वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होई अज्ञानाची ऐसा बरसल्या तिथेची. नामदेव महाराजांची दासी होती जणी. कोण होती? नामदेव महाराजांची दासी नाही का? तुमच्याकडे नाही दाशा, पण आमच्याकडे आता चुलीच भेटतील तुम्हाला. दासी काम करणाऱ्या. तशी नामदेव महाराजांच्या घरात जणी ही काम करत होती, दासी होती. आणि नामदेव महाराजांच्या संगतीमध्ये राहून अखंड पुराणं तिने पठण केली, ग्रंथ ज्ञानेश्वरी वाचन, देवाच्या संगतीमध्ये राहिली. आणि सतत देवाचं सानिध्य असताना भगवान स्वतः तिच्या कामाकरता येत होते. आणि भगवान सेवा स्वतः जणीची सेवा करत होते. जे जे काम जणी करत होते ते काम देव स्वतः करत होते. गोरे वेचण्याचं काम, भांडी घासण्याचं काम, जे जे काम जणीला होत नव्हतं ते काम देव स्वतः करत होते. इतकी श्रेष्ठ भक्ती जणीची ठरली. त्याला एकच कारण, नामदेव महाराजांच्या घरामध्ये तुम्ही सेवा केली. साधूची सेवा ही कधी असफल होत नाही आहे, ती जीवनामध्ये सफळ झाल्याशिवाय राहत नाही. आणि ही सेवा सुद्धा आपली बाबांची चालू चला आता भंडाऱ्यामध्ये जाऊ आपण. आमची देवीचं मंदिर आहे. चला भंडाऱ्यामध्ये. राम 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 बोला. राम राम. आज काय आहे भाजी भंडाऱ्याला? आज आपल्याकडे 8 दिवसाचं पारायण आहे ना, त्या कारणाने आपल्याकडे आज गोबी बटाट्याची भाजी आहे आणि वालाची भाजी आहे. आज दुपारचे? हो, दुपारी. आणि नाश्त्याला इडली आणि मेथीपोळा आहे. नाश्त्याला आता 10 वाजता. हा, 10 वाजता. राम राम. तर मित्रांनो सगळी भाजी कापायला बसले बायका. हे आमचा रमेश काका आणि बालचंद काका आहे. रमेश काका हे काय करा घेतले आता? सांबार बनवायला घेतले इडलीसाठी. हे का बघू शकता तुम्ही मित्रांनो, रमेश काकांनी आता 7 दिवस आमचं चुलीवरच आहे पारायण. गॅस भेटत नाही. हे आमचा दुसरा काका जेवण बनवला आहे. जेवण बनवला आज यांची पाली आहे. काकू तुम्ही काय करायला घेतले? चहा आहे रे बाबा, सगळ्यांना चहा बनायला घेतलाय. बिंदूचा चहा. बाबांच्या पावडरीचा थोडा आणि बसल्यात त्यांच्यासाठी माझं वाटतं. राजू काका काय करायला घेतले तुम्ही?
इडल्या बनवतो आम्ही घरी, इडल्या सगळ्यांसाठी इडल्या बनवतो असं बोला. इडल्या बनवायला घेतल्या राजीव काकांनी. सगळ्यांसाठी इडल्या. आमचा फेमस आहे राजीव काका इडली बनवायसाठी. तर वाचक लोकांचा ब्रेक झाला नाश्त्याला. सगळी वाचक लोक आता नाश्ता करतात, बघू शकता तुम्ही. राम राम राम. तर मित्रांनो दुपारचा भंडारा चालू झाला आता. बघू शकता तुम्ही दुपारचा भंडारा. सगळी जेवायला लागली ना आता, भंडारा जेवायला लागले. राम काकू राम राम राम. राम 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 राम. ओळख नाही म्हणून आम्ही भजनाला बसत नाहीये.
आम्ही वेळेला महत्व देतोय नाही का? कारण आत्ताची तरुण पोरं क्रिकेटला महत्व देतात. आत्ताची तरुण पोरं क्रिकेटला महत्व देतात. आत्ताची तरुण पोरं नको तिकडे जातात. विचार करा बाबा, तरुण पोरांच्या विचारामध्ये बदल होण्याची जर कारण असेल तर हे व्यासपीठ आहे, हे धर्ममंडप आहे. जोपर्यंत धर्ममंडपामध्ये येत नाहीये तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये बदल होणार नाही. जीवनामध्ये बदल होणं फार महत्वाचं आहे. आयुष्याचं सूत्र फार महत्वाचे आहे बाबांनो. आम्ही म्हणतोय 16वं वरीस धोक्याचं. काय म्हणतो आम्ही? 16वं वरीस धोक्याचं. हे धोक्याचं नाही बाबांनो, धोक्याचं आहे. आपण विचार केला आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. 16वं वरीस धोक्याचं नाही, मोक्याचं नाही, मोक्याचं आहे. छत्रपती शिवाजी राजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा सर केला. आद्य शंकराचार्याने वयाच्या 16व्या वर्षी गीतेवर भाष्य केलं. आद्य शंकराचार्याने वयाच्या 16व्या वर्षी गीतेवर भाष्य केलं. नवे नवे ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. हा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. पण आम्ही म्हणतोय 16वं वरीस धोक्याचं. आपण विचार करा, आपुरी आपण करा सोडभण संसार बंधन तोडावे. म्हणून आपलं जीवन आपल्या हातात आहे. हे विचार करणं फार महत्वाचं आहे. आणि तो विचार तुम्ही ताबडतोब करायचे. अभंगाचं प्रकरण वाटती चालावी पंढरीची. म्हणून सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं भजन करायचंय. विठोबार कुमार ओ पार कुमार, विठोबार कुमारी कुमार कुमार, विठोबार कुमार, विठोबार तर मित्रांनो, संध्याकाळचा भंडारा चालू झाला. आता आजचा दिवस पूर्ण झाला एक.